तुम्हाला जे परफेक्ट वाटतं ते मिळू देत आणि तशीच लोकं माझ्या आजूबाजूला असू दे. तर तू बघतेस किती गोड गोड बहिणी मला मिळाल्यात. मला रिअल लाईफमध्ये नाही आहे, कझिन्स आहेत. म्हणतात ना आपण एका वेगळ्या लेवलला कनेक्ट झाली आहे मी. एक वेगळा डेप्थ मला कळतोय स्वामींचा आणि ते मंत्र वगैरे सगळं ते करून तर खूपच शांत आणि खूप प्रसन्न वाटत असतं. आणि एवढ्या सगळ्या भक्तांबरोबर तारक मंत्र म्हणताना सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस खूप जास्त खास आहे. त्र्यंबकेश्वरमधल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये आपण आलो आहे आणि सनई चौघडे या झी मराठीवरच्या मालिकेची टीम माझ्याबरोबर आहे. इथे याचं निमित्त खास आहे ते म्हणजे 5000 वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणून गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये यांनी नोंद केलेली आहे. खूप स्वागत आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या सगळ्यांचं. बरं मला सांगा कसे आहात, कसं वाटतंय आता एवढा छान इव्हेंट झाला? खूप छान. तू आमच्याकडे बघतच असशील की आम्हाला किती प्रसन्न वाटतंय, कारण की ही जागाच अशी आहे की जिथे येऊन तुम्हाला असं एकदम शांत काम आणि जी पॉझिटिव्ह फिलिंग होती ती आता आम्हाला आली आहे. काय म्हणतेस, कसं वाटतंय? खूप म्हणजे ॲक्च्युअलमध्ये एकदम असं शांत वाटते, कामनेस खूप इथे फील होतोय. जुई काय म्हणते? इथे आल्यानंतर खरं तर असं म्हटलं, स्वामींची मूर्ती बघितल्यानंतर जितकं शांत वाटलं ना तितकं मला असं वाटतं कुठेच मला वाटलं नाही. कारण त्यांच्या डोळ्यात जी तेज आहे ना, खूप सुंदर, मला छान वाटलं. आणि तारक मंत्र आपण जप केला आहे, वर्ल्ड गिनेस रेकॉर्डमध्ये हे केलेलं आहे. सो ते अजून छान वाटते की आपण त्याचा भाग आहोत. शेंडेफळ खूप छान वाटलं खरं तर स्वामींच्या डोळ्यात बघून, कारण खरंच त्यांचं एक तेजस्वी रूप आम्हाला पाहायला मिळालं. आणि एवढ्या सगळ्या भक्तांबरोबर तारक मंत्र म्हणताना सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला. परब सिस्टर्स म्हणजे तुम्ही चौघी जणी, आत्ताच मालिका सुरू झाली आहे. हळूहळू जशी पुढे जाईल ना एक वेगळ्या प्रकारचा फॅन क्लब चालू होईल. पण मला सांगा, आत्ता तर मी तुम्हाला बघितलं की छान रेडी होऊन आलात, शांत बसल्या होत्या, एकदम तारक मंत्र वगैरे पठण करताय तुम्ही. पण रिअल परब सिस्टर्स नेमक्या कशा आहेत? चिन्ह रिअल सिस्टर पण अशाच आहोत. म्हणजे मी तर मी शांत, म्हणजे मी ऑनस्क्रीन जशी आहे शर्वरी तशीच थोडीफार चिन्मयी पण आहे. आणि मला असं वाटतं की तशीच चिन्मयीसारखी रिअल लाईफमध्ये ही सुद्धा आहे. असावरी ताई म्हणजे ती खरं तर खूपच तिचं अपोजिट कॅरेक्टर आहे. कारण जुई ॲक्च्युली शर्वरीसारखी आहे आणि चिन्मयीसारखी आहे. आणि आसावरी खूप शांत आहे, गोड आहे. तिचं बहिणींवर म्हणजे जुईचं पण प्रेम आहे, पण तरी ती लाऊड आहे आणि आसावरी शांत आहे. 3 नंबर कशी आहे? 3 नंबर म्हणजे दोघांचा कॉम्बो आहे. शांतही आहे, मस्तीखोर पण आहे, म्हणजे सगळं असा मस्त पॅकेज आहे. 3 नंबर. हो. तुमच्या सगळ्यांमध्ये मला शेंडेफळ शांत वाटते. हे मलाच वाटतंय का हे खरं? मी आहे शांत. रिअल लाईफ मी सांगते, प्रत्येक इंटरव्ह्यू घेणाऱ्याला हे वाटतं की ती सगळ्यात शांत आहे, पण ते फक्त आम्हाला माहिती आहे की ती शांत नाही आहे. बरोबर शेंडेफळ आहे, ते दाखवतं की मी शेंडेफळ आहे. पण माझ्या घरातलं शेंडेफळ आहे. 4 नंबर. मयू आणि रुची सारखी आहेत. दंगा आणि शांत, पण मी दंगा जास्त. मी ते खोटं आहे. नाही म्हणजे तू आधी दंगा करणारी आहे. सेटवर काय असतं का, म्हणजे निवांत शूटिंग पार पडतं का सेटवर जरा खूपच आता करार आहे काम असं सांगावं लागतं, काय असतं? नाही, खूप मजा येत असते. आम्ही जेव्हा शूट करत असतो ना कळत सुद्धा नाही की कसे म्हणजे टेक पटपट उडालेत. असं आमचं सगळं फटाफट होऊन जातं. कारण ती बॉन्डिंगच आता अशी झाली की आमच्या बहिणींचे सीन असू दे किंवा माझे आणि मेघनाताईचे सीन असू दे, तर आमचा जो जॅलअप आम्ही इतक्या लवकर झालो ना की सीन करायला पण आम्हाला मजा येते. आणि तू जसं बोललीस की दंगा करत की शांत बसा, असं अजून तरी नाही होते. पुढे माहिती नाही. आणि अर्थात राजू सर आम्हाला छान गाईड करतात. म्हणजे पटापट सीन्स होतात. ते समजावूनच इतकं छान सांगतात ना की पटकन सीन्स होतात. आणि दंगा तर आम्ही करतच असतो. म्हणजे त्याचं मेघनाताई तुमच्या मालिकेमध्ये तुमची आई आहे पमा. सो मला सांगा, जेव्हा ती सेटवर असते तेव्हा काय असतं? म्हणजे मी बघितलं होतं आणि मी ऐकलं पण, लालबागला जेव्हा इव्हेंट झाला होता सगळेजण येऊन तिला कार्टूनचा आवाज काढून दाखव ना, असा जोर होता साधारण. सेटवर काय असतं? ती खरं तर खूप काळजी घेते, एकदम रिअल आईसारखीच. म्हणजे सगळ्यांना जपत असते आणि फक्त आम्हाला चौघांना देते, अख्ख्या युनिटला ती खूप सांभाळून घेते, जपत असते त्यांना सगळ्यांना. आणि आपण बोललो होतो चिनू की लीड मालिका कर, आणि त्यांनी घडून आलंय. मी त्या दिवशी बघितलं पोस्टर्स लागलेत सगळीकडे तुमचे. सो ही जेन्युइनली खूप मस्त फिलिंग आहे की आपण एका ग्रँड लेवलवर लॉन्च होतोय पुन्हा एकदा आणि सगळीकडे अख्ख्या मुंबईवर पोस्टर्स लागले. हो, खूप मस्त. म्हणजे मी तुला बघितलंच बोलले, तुला आठवतं आहे का त्या इंटरव्ह्यूमध्ये तू बोलली होतीस. आणि मला असं वाटतं की हे सगळं ना स्वामींनीच घडवून आणलं आहे. म्हणजे मी आमच्या घरीसुद्धा म्हणजे आई आणि आम्ही सगळे स्वामींचं करतो. तर मी स्वामींना असं बोललो होते की आता जे काही काम येईल ना
ते स्वामी माझ्यासाठी तुम्हाला जे परफेक्ट वाटतं ते मिळू देत आणि तशीच लोकं माझ्या आजूबाजूला असू दे. तर तू बघतेस किती गोड गोड बहिणी मला मिळाल्यात. मला रिअल लाईफमध्ये नाही आहे, माझ्या कझिन्स आहेत, पण ते स्वामींची कृपा, अजून काही नाही. तुम्ही आधीपासून करता सगळे स्वामींचं आणि इकडे आल्यावर मग ते सोने पे सुहागा असतं ना, की आपण ज्यांना फॉलो करतो तिकडे यायला मिळतं. तुझ्या घरी केलं हो, म्हणजे आमच्या घरी सुद्धा हे सर्व चालूच असतं आणि पण इथे आल्यावर म्हणतात ना, आपण एका वेगळ्या लेवलला कनेक्ट झाली आहे मी. एक वेगळा डेप्थ मला कळतो आहे स्वामींचा आणि ते मंत्र वगैरे सगळं ते करून तर खूपच शांत आणि खूप प्रसन्न वाटत असतं. ॲक्च्युली माझ्या घरी स्वामींचं कोणी फॉलो नाही करत फार, पण मला इथे आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटते की स्वामींचं सगळं केल्यानंतर त्या मंत्रामध्ये पण इतकं छान वाटतं ना, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तर मला असं वाटतं मी घरी सगळ्यांना इन्फ्लुएन्स करणार आहे स्वामी भक्त होण्यासाठी. स्वामी आमच्या घरात सगळेच स्वामींना खूप मानतात आणि खरं तर माझी मम्मी खूप कनेक्ट आहे स्वामींशी, की तिला स्वामींवर खूप विश्वास असतो, की म्हणजे प्रत्येक गोष्टी ती स्वामींनाच असं सांगत असते की माझ्या मुलीचं हे होऊ दे ते होऊ दे. तर आई खूप कनेक्ट आहे स्वामींशी आणि मला खूप इकडे छान वाटलं, प्रसन्न वाटलं येऊन. आणि ना असं जेव्हा मालिका पुढे पुढे जाईल मी येत राहीन सेटवर तुमच्याशी गप्पा मारायला. पण थँक्यू सो मच, आज वेळ दिला आणि इतक्या छान गप्पा मारल्या. छान दिसताय तुम्ही चौघी, स्क्रीनवरही मस्त दिसता. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो असंच मच प्रेम करत राहा. राजश्री मराठी, तुम्ही आज इथे आलात आणि आमचा छान इंटरव्ह्यू घेतला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.